खरं तर आज शिंदे गटाची जी शिवसेना आहे ती खरं तर भाजपच्या सांगितलेल्या गोष्टीप्रमाणेच मागे मागे चालत आहे. ते आपली भूमिका काय मांडत नाहीत. खरं तर आज नारायण राणेंची उमेदवारी भाजप जाहीर करण्याचा प्रयत्न करते. खरं तर शिंदे गटाने अशी भूमिका मांडली पाहिजे होती की ज्या बाळासाहेबांनी शिवसेनेला त्रास दिला, बाळासाहेबांना त्रास दिला आणि त्यामुळे शिवसैनिकांनी राणेंचा पराभव केलाय आणि त्याच राणेंना भाजप आता उमेदवार देत असेल तर आम्ही तो कदापि सहन करणार नाही, त्याऐवजी दुसरा उमेदवार द्या अशी मागणी खरी तर शिवसेनेचे बाळासाहेबांचे जर हे खरे विचारवंत असले तर मागणी केली पाहिजे होती. परंतु त्यांची जशी आता हिंमत राहिली नाही आणि त्यामुळे राणेंची उमेदवारी सुद्धा खरं तर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, स्वतःला म्हणवतात. बाळासाहेबांनी खऱ्या अर्थाने खरा शत्रू कोण असेल तर तो नारायण राणे आहेत आणि नारायण राणे बाळासाहेब असताना सुद्धा नारायण राणेवर अनेक प्रकारचे आपण असाल की बाळासाहेबांनी अनेक प्रकारचे त्यांच्यावर आरोप केले होते आणि त्यामुळे अशा राणेंना बाळासाहेबांच्या असलेली शिवसेना म्हणजे शिंदेगड हे मात्र अशा पद्धतीने उमेदवारी देत असताना भाजप सुद्धा काही बोलत नाही. खरं तर हे सांगितलं पाहिजे की तुम्ही सीट कोणाला मिळेल हा प्रश्न वेगळा, परंतु सीट खरी तर भाजपने बदलून दिली पाहिजे होती अशी कोणीतरी मागणी केली असती तरच ते बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार असले असते. खरं तर राणेंना निष्ठा आणि राणे यांचं नातं विरोधातलं नातं आहे. कारण ज्या ज्या पक्षात राणे होते त्या त्या पक्षाची गद्दारी करण्याचं काम राणेंनी केलेलं आहे आणि आम्ही मात्र निष्ठावंत एवढ्यासाठी लोक आम्हाला म्हणतात कारण राणेंसारखे अनेक आमिष एकीकडे असताना दुसरीकडे शिंदे किंवा भाजपचे आमिष असताना सुद्धा आम्ही उद्धव बाळासाहेबांबरोबर निष्ठावंत आहोत म्हणून लोक आम्हाला निष्ठेचे पाईक म्हणतात आणि आम्हाला निष्ठेचे पाईक म्हटलं की ह्यांना गद्दार म्हणतात आणि त्यामुळे तो त्यांचा पोटशूळ माझ्याबद्दल आहे. तर उद्धव साहेबांची शिवसेना कशी आहे ही राणेंना अजून कळली नाही. ती अमित शहा आणि मोदींना कळली म्हणून ते उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तरी पण ती फुटली नाहीत हे त्यांना कळलेलं आहे, ते राणेंना कळणार नाही आणि त्यामुळे खरं तर राणेंना आता लोकसभा उमेदवारी भाजपची 7वी यादी जाहीर झाली तरी केंद्रात मंत्री असलेल्या राणेंना उमेदवारी मिळाली नाही ही ते वस्तुस्थिती आमचं आरोप करून लपवतात. परंतु ही वस्तुस्थिती आहे की राणेंना भाजप तिकीट देणार नाही. राणेंना सर्वे जे भाजपचे झाले त्यामध्ये राणेंचा पराभव निश्चित आहे, त्यामुळे राणेंना तिकीट मिळणार नाही, त्यांचा पराभव निश्चित आहे, त्यामुळे ते दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही आता 7 तारीखपर्यंत हे आरोप करा, 7 तारीख नंतर तुमच्या आरोपांची पोलखेल जनताच या ठिकाणी करेल. मी म्हणत नाही, जे भाजपचे सर्वे आहेत ना ते सर्वे भाजपमध्ये शिंदे गटामध्ये अनेक सहकारी माझे आहेत, त्यांनीच मला सांगितलं की जे भाजपचे सर्वे आहेत त्या सर्वेमध्ये राणेंना उमेदवार दिली तर ते पडणार आहेत आणि त्यामुळे अजूनही उमेदवारी जाहीर करत नाहीत. आता नितीन गडकरींची उमेदवारी जाहीर केली, अनेक भाजपच्या लोकांची उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे ह्यांची उमेदवारी का जाहीर केली नाही कारण हे पडणार आहेत, मग त्यामुळे उमेदवारी जाहीर करत नाहीत. तर एका संजय राऊतांना अटक केल्यानंतर ते सुटल्यानंतर ज्या पद्धतीने संजय राऊतांची लोकप्रियता वाढली आणि उद्धवजी वर मुख्यमंत्री पदावरनं गद्दारी करून तुम्ही काढल्यानंतर उद्धवजींची लोकप्रियता वाढली हे राणेंना कळणार नाही पण भाजपला कळलेलं आहे आणि त्यामुळे नको असलेल्या केसमध्ये किंवा कोणते सांगते म्हणून त्यांना अटक करणं किंवा त्यांच्यावर आरोप करणं हे भाजपला किती भागात पडू शकतं हे भाजपच्या वरिष्ठांना नक्की माहिती आहे आणि त्यामुळे राणे काय पोलीस आहेत काय, राणे कोण सीबीआयचे अधिकारी आहेत काय, की राणेंना आधीच कळतंय की ह्यांना अटक होणार आहे त्यांना अटक होणार आहे. हे सगळं बघताना तुम्हालाच कधीतरी अटक झाली की कळणार पण नाही. ही जर माहिती मिळत असेल आणि तुमच्या माहितीप्रमाणे जर चालत असेल तर जे लोक आता अटक होणार होते, जे लोक तुमच्या पक्षाला आल्याने त्यांची अटक वाचली यांची माहिती आपणच दिली काय. खरं तर बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे शिवसैनिक असतील तर राणेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच त्याला विरोध केला पाहिजे होता की कोणी उमेदवार चालेल पण राणे उमेदवार नको. परंतु हे आता जे राहिले ते बाळासाहेबांच्या विचाराचे नाही आहेत, ते गद्दारांच्या विचाराचे आहेत. परंतु मी एवढ्यासाठीच सांगतो की राणेंना ज्या पद्धतीने शिवसेनेवर बोलतात म्हणूनच राणेंचा पराभव झालेला आहे आणि आज त्यांची जर उमेदवारी जर ते निवडून येतील असं भाजपला वाटलं असेल तर भाजपला 400च्या पार संख्या ते सांगतायत, त्यामुळे निवडून येणाऱ्याला प्राधान्य ते देत आहेत. आज अटक झालेल्या चौकशी असलेल्या अनेक लोकांना सुद्धा त्यांनी तिकीट दिलेली आहेत आणि त्यामुळे राणे तर केंद्रीय मंत्री होते, परंतु राणे केंद्रीय मंत्री असताना सुद्धा त्यांना तिकीट दिलं नाही की अजून त्याची घोषणा होत नाही म्हणजे ते पडणार आहेत, त्यांचा सर्वे वाईट आहे त्यामुळे त्यांना देत नाहीत.
उदय सामंत काल राणेंना भेटल्यानंतर राणेंनी बाहेर काय बोललेत हे उदय सामंतांना जर कळलं असेल तर निश्चितपणे उदय सामंत त्यांना पुन्हा भेटणार नाहीत. राणेंनी आपल्या खासगी लोकांकडे काय त्यांच्या भेटीनंतर काय कमेंट्स केले हे त्यांना समजले तर परत उदय सामंत राणेंना भेटणार नाहीत आणि त्यामुळे उदय सामंत विनंती की तुम्ही ते काय कमेंट केलेत हे जरा समजावून घ्या.